महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीचं चित्र रंगवताना भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनच पक्ष आपसात लढत असल्याचं दिसतं. तसं चित्र तरी निर्माण केलं जाते आणि सत्ताधारी असून सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये विरोधकांची जागा सुद्धा हे सत्तेतलेच पक्ष बळकावणार आहेत असं बोललं जातं. त्यात तथ्य आहे. तरी सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचं आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार या त्यांच्या नेत्यांचं खच्चीकरण करण्यात कोणतीही कसर भारतीय जनता पक्षाकडून ठेवली जात नाही. या राजकारणामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उतरती कळा लागलेली असेल एवढं मात्र नक्की. नेमकं काय आहे हे राजकारण आणि ते कसं कसं आकार घेत आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. महापालिका निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष लागलंय ते मुंबई महापालिकेकडे. तिथं ठाकरे बंधू विरुद्ध भाजप शिंदे सेना असा सामना रंगात आलाय. असं असलं तरी तिथं शिंदेच्या उमेदवारांचा बहुतांश सामना ठाकरेंच्या उमेदवारांशी होतोय. तो भाग मराठी बहुल मतदारांचा आहे. या ठिकाणी ठाकरेंना चांगलं यश मिळालं तर शिंदेच्या पदरात फारसं काही पडणार नाही. त्यामुळं आपोआपच शिंदेचं महत्त्व कमी होईल असं मानलं जातं. मुंबई पाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवड चर्चेत आहे. तिथं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यात. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली त्या भाजपशी लढतायत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी धरतायत. परंतु तिथं सुद्धा भाजपनं पुण्यात मुरली मोहोळ आणि पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे यांना अजितदादांच्या अंगावर सोडले. अजितदादांची जेवढी म्हणून नाचक्की करता येईल तेवढी केली जाते. अत्यंत ज्युनियर नेत्यांच्याकडून अजितदादांना अपमानास्पद बोलून त्यांचं महत्त्व कमी केले जाते. गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून जयंत पाटील यांची बदनामी करण्यात आली. तेच सूत्र महेश लांडगे यांच्या मार्फत अजित पवारांच्या बाबत वापरण्यात येत आहे. मुंबई आणि पुणे पिंपरी चिंचवडच्या तुलनेत ठाणे महापालिकेचे तुलनेने कमी चर्चा आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढत आहेत. पण ठाणे शहरासह जिल्ह्यात भाजपनं एकनाथ शिंदेचे पंख छाटण्याचं धोरणच अवलंबल्याचं दिसून येतं. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या मध्ये वाद वितंडवाद वाढलेत. परस्परांच्यावर शाब्दिक आणि शारीरिक हल्ले सुद्धा सुरू आहेत. पैसे वाटताना एकमेकांच्या लोकांना पकडलं जातंय आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. एकनाथ शिंदे यांचे पंख छाटायचे तर त्यांना त्यांच्या ठाणे जिल्ह्यातच रोकायला हवं अशी भाजपची रणनीती आहे. जेणेकरून भविष्यात भाजपच्या राजकारणापुढे फार मोठा अडथळा उरणार नाही. अंबरनाथ नगरपालिकेतला राडा हे त्याचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. तिथे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं संख्याबळ अधिक असताना भाजपनं काँग्रेसला सोबत घेऊन ताकद वाढवली. भाजपचा हा डाव लक्षात येताच श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या 4 जणांना पकडून आपल्याकडे घेतलं आणि आपला उपनगराध्यक्ष निवडून आणला. त्यानंतर स्वीकृत नगरसेवक घेतानाही दोघांच्या मध्ये राडा झाला. शिंदेचे नगरसेवक जास्त असले तरी भाजपचा नगराध्यक्ष असल्यानं त्यानं भाजपचे 3 आणि शिंदेचे 2 असे स्वीकृत नगरसेवक निवडले आणि भाजपवाले घोषणा देत बाहेर पडले. त्यानंतर शिंदेच्या पक्षाचा उपनगराध्यक्ष अध्यक्षस्थानी बसला आणि त्यांनी आपले 3 आणि भाजपचे 2 असे स्वीकृत नगरसेवक निवडले आणि तेही जल्लोष करीत बाहेर पडले. आता हा वाद जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाईल. तिथं पुन्हा वेगळा संघर्ष उफाळून येईल. कारण ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे, पण महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी हे महसूल मंत्र्यांना रिपोर्ट करत असतात. नगर विकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. पुन्हा अंबरनाथवरून राज्य पातळीवरचं शहकाटशह कसे रंगतात आणि अंतिमतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निकाल घेतात हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता कल्याण डोंबिवलीतल्या पक्षांतराचा विषय एकनाथ शिंदे यांनी दिल्लीपर्यंत नेला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष तिथं टिपेला पोचला होता. तिथं कुरघोड्यांचं राजकारण सुरू असतानाच भाजपनं आपले 14 नगरसेवक बिनविरोध निवडून आणले. एकनाथ शिंदे यांना मात्र आपल्या पक्षाचे फक्त 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आणता आलेत. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपनं आपला महापौर बसवण्याची तयारी आधीच करून ठेवली. त्यामुळं
कल्याण डोंबिवलीत युती असली तरी संघर्ष भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतच आहे. म्हणजे भाजप शिवसेनेमध्ये मतदारांना पैसे वाटण्यावरून 2 वेळा मोठा राडा झाला. पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. याचा अर्थ ही लढाई केवळ लुटुपुटीची नाही आणि कुस्ती नुरा नाही, तर ही लढाई अस्तित्वाची आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपचा डाव उळकून आपली राजकीय ताकद टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त चालवली आहे. ठाण्यातले भाजपचे नेते अनेकदा स्वबळाची भाषा बोलत होते, परंतु भाजपनं शिंदे यांच्याशी युती केली आहे. त्यामुळे दिल्लीच्या दबावामुळे कदाचित ही युती झाली असावी. त्याचमुळं एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात भाजप वरचढ ठरणार नाही याची काळजी घेतली. त्यांनी ठाण्यात भाजपला 40 जागा दिल्या आहेत. त्यातल्या 9 जागा मुंब्रा कळव्यातल्या आहेत. तिथं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस परस्परांच्या विरुद्ध लढतायत. तिथं भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये मतविभागणी होऊन त्याचा थेट फायदा जितेंद्र आव्हाड यांना म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला होऊ शकतो. कारण ठाणे कळवा हा जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला आहे. मुंबईप्रमाणे ठाण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र लढत आहेत. शिंदेंच्या ताकदीविरुद्ध मराठी माणूस ठाकरे बंधूंना किती प्रमाणात साथ देतो, त्यांचं भावनिक आवाहन ठाण्यातल्या मतदारांच्यापर्यंत किती पोहोचतं हे बघावं लागणार आहे. मुंबईप्रमाणे ठाण्यात सुद्धा काँग्रेस स्वबळावर लढते. एकेकाळी ठाण्यात लक्षणीय ताकद असलेल्या काँग्रेसची ठाण्यात अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे. खरं तर मुंबई महानगर म्हणजे MMR क्षेत्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं चांगलं स्थान होतं. परंतु एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत ठाणे जिल्हा रिकामा झाला. उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी ज्या ताकदीने प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते होताना दिसले नाहीत. त्यामुळं मुंबई बाहेर शिवसेना क्षीण होताना दिसते. मनसे सोबत आल्यामुळं मराठी मतांची ताकद एकवटून काही फायदा होईल का हे निवडणुकीनंतरच कळणार आहे. आता भिवंडीत समाजवादी पक्षाचं वर्चस्व होतं, परंतु तिथं स्थानिक आमदार रईस शेख आणि अबू आझमी यांच्या वादात समाजवादी पक्षाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तिथं सुद्धा भाजपला फायदा होण्याचे चिन्ह आहे. म्हणजे एकीकडे एकनाथ शिंदे आपला पक्ष वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी अतोनात मेहनत घेत आहेत. भारतीय जनता पक्ष सुद्धा मित्रपक्ष असलेले एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आणि एकेकाळी मुंबई महानगर क्षेत्रावर वर्चस्व असलेली ठाकरेंची शिवसेना या स्पर्धेतच दिसत नाही. महापालिका निवडणुका होऊन जातील, पण आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हे चिंताजनक आहे. सत्ता असो नसो, मैदानावर पाय रोवून लढणे इतकी ताकद राहावी यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. हे दुर्दैव आहे. धन्यवाद.